श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षात पौर्णिमा तिथी तर कृष्ण पक्षात अमावस्या तिथी असते. या तिथींचे खास महत्त्व आहे. मार्गशीर्ष महिन्यात येणारी नवीन वर्षाची पहिली अमावस्या तिथीचे दर्शवेळा, मुहूर्त, महत्त्व आणि या दिवशी कोणते उपाय करावे ही सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा गुरुवार म्हणजेच महालक्ष्मीच्या उद्यापनाचा दिवस. याच दिवशी अमावस्या आहे. या दिवशी जर काही उपाय केले तर ते उपाय देखील खूप प्रभावी ठरत असतात. भरपूर वेळा आपल्या कामामध्ये अनेक अडचणी, अडथळे हे येत असतात. कोणतंही काम करायला गेलं की ते काम व्यवस्थितरित्या पार पडत नाही. ते काम पूर्ण होण्यासाठी भरपूर वेळ लागतो. तसेच मुलांच्या विवाहाबाबत देखील असेच होते. विवाह हे लवकर जुळून येत नाही किंवा काहीतरी अडथळे हे येतच राहतात. मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नाही. अमावस्या पौर्णिमा जवळ आली की मुले आजारी पडतात. मग अशा वेळेस कोणते उपाय करावे ही माहिती आपण आज या व्हिडिओमधून घेणार आहोत. तर यासाठी आपल्याला एक उपाय करायचा आहे. हा उपाय आपल्याला अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे. म्हणजेच गुरुवारी संध्याकाळी आपल्याला हा उपाय करायचा आहे. हा उपाय खूप प्रभावी देणारा उपाय आहे. तर आपल्याला जेवण झाल्यावरती संध्याकाळी थोडासा भात हा शिजवायचा आहे. मग अगदी वाटीभर किंवा मूठभर तांदूळ घेतले तरी पण चालेल. आपल्याला पातेल्यामध्ये हा भात शिजवून घ्यायचा आहे. यामध्ये मीठ टाकायचे नाही. त्यानंतर आपल्याला एखाद्या नोटबुकचा पेपर घ्यायचा आहे किंवा द्रोण किंवा पत्रवाळी देखील घेऊ शकता. कारण की तो भात आपल्याला त्या पत्रवाळी द्रोणवरती ठेवायचा आहे. जर आपण यासाठी प्लेट वापरली तर ती प्लेट आपल्याला परत आणता येणार नाही. त्यामुळे तुम्ही द्रोण किंवा पत्रवाळी घेऊ शकता. अगदी पेपरचा पुठ्ठा घेतला तरी पण चालेल. फक्त कडक पुठ्ठा पाहिजे. त्यानंतर आपला जेव्हा भात होईल तेव्हा हा भात त्या पत्रवाळीवरती किंवा पुठ्ठ्यावरती ठेवायचा आहे. त्यानंतर भातावरती आपल्याला थोडेसे दही टाकायचे आहे. अगदी 1 चमचा दही टाकले तरी पण चालेल. त्यावरती आपल्याला हळदी कुंकू व्हायचे आहे. त्यानंतर आपले जे पण पूर्वज असतील त्यांचे आपल्याला नाव घ्यायचे आहे. आपल्याला पूर्वजांचे नाव माहित नसेल तर आपण ओम पितृदेवाय नमः, ओम पितृदेवाय नमः असे म्हणायचे आहे. मग हा भात ठेवताना आपण दक्षिण दिशेकडे ठेवायचा आहे. मग तुम्ही दक्षिण दिशेकडे एखाद्या टेबलवरती देखील हा भात ठेवू शकता. 2 मिनिटे भाताकडे बघायचे आहे. त्यानंतर हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. 2 मिनिटे भाताकडे बघायचं आहे आणि पूर्वजांना प्रार्थना करायची आहे की आमच्याकडून जर कोणती चुकून सेवा झालेली नसेल तर त्याबद्दल मी माफी मागते. मला माफ करा. माझ्याकडून जशी होईल तशी मी तुमची सेवा करेल अशी आपण मनोकामना प्रार्थना करायची आहे. छोट्या मोठ्यांकडून तुमचे स्मरण झाले नसेल तर मी माफी मागते. इथून पुढे मला जशी होईल तशी मी आपली सेवा करण्याचा प्रयत्न करेल. पण माझ्या आयुष्यात येणारे हे अडचणी, अडथळे हे दूर होऊ दे यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे. आणि 11 वेळा आपल्याला ओम पितृदेवाय नमः हा मंत्र म्हणायचा आहे. त्यानंतर आपल्याला हा भात उचलायचा आहे. आपण जिथे आंघोळ करतो आंघोळीच्या बाथरूममध्ये आपल्याला हा भात ठेवायचा आहे. जेव्हा तुम्ही हा भात ठेवशाल तेव्हा बाथरूम अगोदरच कोरडे असावे. मग तुम्ही बाथरूममध्ये कोणी जाणार नाही याची काळजी घ्यावी. जेव्हा भात ठेवशाल तेव्हा आपल्याला बाथरूमचं दार हे बंद करून ठेवायचं आहे. त्यानंतर त्या बाथरूममध्ये कोणी जाणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. अगदी तुमच्या घरामध्ये लहान मुले असतील तर त्यांना देखील सांगून ठेवा की बाथरूममध्ये जायचे नाही. त्यानंतर आपल्याला उठल्यावरती दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावरती पहिल्यांदा आपल्याला हा भात उचलायचा आहे. हा भात उचलल्यानंतर आपल्याला एखाद्या मोकळ्या जागी हा भात ठेवायचा आहे. उकिरड्यावरती देखील ठेवू शकता जेणेकरून एखादा पक्षी हा भात खाऊन जाईल. अशा पद्धतीने आपल्याला हा भात ठेवायचा आहे. त्यानंतर आपण मागे वळून बघायचे नाही. तसेच कुणासोबत देखील बोलायचे नाही. तुम्ही जेव्हा भात घेऊन जात असता तेव्हा देखील कुणासोबत बोलायचे नाही आणि येताना देखील कुणासोबत बोलायचे नाही. जेव्हा तुम्ही हा उपाय करत असतात घरात ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा जप करत असतात तेव्हा देखील आपण कुणासोबत बोलायचं नाही. आणि मग हा भात आपण बाथरूममध्ये ठेवायचा आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी हा भात तुम्हाला मोकळ्या ठिकाणी ठेवायचा आहे. नंतर आपण जेव्हा घरी येऊ तेव्हा आपल्याला हातपाय स्वच्छ धुवून ठेवायचे आहे. तुम्ही जेव्हा घराच्या बाहेर जाशाल तेव्हाच बाहेर एखादी बकेट भरून ठेवली तरी पण चालेल. नंतर आपल्याला बाथरूम मध्ये जाऊन पहिल्यांदा आपल्याला अंघोळ करायची आहे आणि मग आपल्याला देवापुढे बसायचं आहे. देवाकडे प्रार्थना करायची आहे की माझ्या आयुष्यात येणारे अडचणी, अडथळे हे दूर होऊ दे. तसेच मुलांबाबत जे काही प्रश्न असतील, ज्या काही अडचणी असतील त्या देखील तुम्ही देवाला सांगायचे आहे. लवकरात लवकर या सर्व अडचणी, अडथळे दूर होऊ दे अशी आपण मनोकामना करायची आहे. हा उपाय अगदी प्रभावी उपाय आहे. हा उपाय कोणी पण करू शकतो. अगदी ताई करू शकते किंवा दादा देखील हा उपाय करू शकता.
तसेच ज्यांना हा उपाय करणे शक्य नसेल तर त्यांनी या अमावस्येला आणखीन पण दुसरे काही उपाय करायचे आहे. धार्मिक मान्यतेनुसार स्नान केल्यानंतर पितरांना जल अर्पण करावे, पूर्वजांचे स्मरण करावे आणि त्यांचे स्मरण करताना पवित्र कुश हातात ठेवावे. त्यानंतर पितरांना काळे तीळ आणि पाणी अर्पण करावे. प्रचलित मान्यतेनुसार याने पूर्वज प्रसन्न होतात. पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी मार्गशीर्ष अमावस्येच्या दिवशी त्रिपिंडी श्राद्ध देखील तुम्ही करू शकता. ही विधी व्यवस्थित पार पडली तर 3 पिढ्यांचे पितृ सुखी होतात. त्यांच्या आशीर्वादाने सुख, शांती आणि समृद्धी देखील वाढते. जेव्हा आपले पितृ प्रसन्न असतात तेव्हा आपल्या घरामध्ये कधीच कसलीच कमतरता ही भासत नाही. घरामध्ये सुख, शांती ही नेहमी राहते. तसेच मुलांच्या आयुष्यामध्ये देखील अडचणी, अडथळे हे येत नाही. त्यासाठी आपण प्रत्येक अमावस्येला पितरांना प्रसन्न करण्यासाठी आपल्याला जर काही शक्य झाले नाही तर आपण दक्षिण दिशेला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. मग दिवा घेताना प्रथम आपण एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे. त्यानंतर तुम्ही कणकेचा दिवा किंवा मातीची पंती घेऊ शकता. दिव्याला देखील हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. तिळाचं किंवा मोहरीचं तेल आपल्याला या दिव्यामध्ये टाकायचं आहे. त्यानंतर दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिव्यामध्ये आपल्याला थोडे काळे तीळ टाकायचे आहे आणि घरामध्येच आपल्याला दक्षिण दिशेकडे तोंड करून हा दिवा लावायचा आहे किंवा तुम्ही दक्षिण दिशा ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी देखील हा दिवा लावू शकता. आणि आपल्याला पूर्वजांचे स्मरण करायचे आहे. ओम पितृदेवाय नमः, ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा दिवसातून या मंत्राचा जप आवर्जून करावा. यामुळे पितृ हे प्रसन्न होत असतात. तसेच या दिवशी पितरांना प्रसन्न करण्यासाठी पंचबली विधी देखील करता येतो. या विधीमध्ये पितरांसाठी अन्न तयार केले जाते. हे अन्न नंतर कावळे, गाय, कुत्रे, मुंग्या आणि इतरांना दिले जाते. मान्यतेनुसार या विधीद्वारे पूर्वजांना पोषण मिळते आणि ते आपल्या वंशजांनाही आशीर्वाद देतात. घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी ही नेहमी नांदत असते. तसेच या अमावस्येच्या दिवशी आपल्याला विष्णू सहस्रनामाचे पठण देखील करायचे आहे. आणि तसेच संक्षिप्त श्रीमद भागवत जर तुम्हाला पठण करायला जमले तर आवर्जून पठण करावे किंवा तुम्ही श्रवण देखील करू शकता. यामुळे आपला पितृदोष हा पूर्णतः दूर होत असतो. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. धन्यवाद.